नवऱ्यापेक्षा 100 पटीने सुंदर असलेली गीता, मोकळ्या मनाची, हसऱ्या स्वभावाची गीता. तिचे हे अप्रतिम सौंदर्य तिच्या दुःखाचे कारण होते. बापाची इज्जत, तिची लाखमोलाची अब्रू जेव्हा धोक्यात येते तेव्हा ती आपले सौंदर्यच नष्ट करून टाकते. रसिक श्रोते हो, ऐकूया साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची आशय गहन कथा डोळे डोळे डोळे. मी पन्हाळगड उतरून तळवटाला आलो तेव्हा सूर्य गड सोडून बुरुजावर गेला होता. चैतन्यमय झालेलं वातावरण कसं बेबंद भासत होतं. पन्हाळगडापासून विशाळगडापर्यंत ती सह्याद्रीची प्रचंड रांग चैत्र पालवीनं गज बहरली होती. अनंत रान फुलांनी वारा धुंद झाला होता. पिकली पानं गळून खच लागला होता. त्यांची जागी नवी पानं डोलत होती. रंगीबेरंगी पाखरांच्या भराऱ्या, हंस मोरांगीची प्रखर झडप, बहिरी ससाण्याची जोरदार सोकांडी, यामुळे ते गगन नुसते रणमैदान झाले होते. ती घनदाट झाडी, तो विशाल पर्वत, त्यावरचे ते गड निवाडे पाहून छाती धडधडत होती, डोळे दिपत होते. मी मनात पुटपुटलो, इथंच मराठ्यांनी वाट धरून मराठी अस्मिता दाखवली. पायथ्याला येऊन मी सागावकडे वळणार इतक्यात एक मंजूळ आवाज आला. त्या उग्र भयान जंगलात ही बाई कोण म्हणून मी दचकून पाहिलं तेव्हा एक 17 वर्षाची सुंदर तरुणी माझ्याकडे येताना दिसली. तिचा चेहरा तरतरीतने विलोभनीय दिसत होता. तिचे डोळे टपोरे आणि ती पाणीदार होते. त्यात चपळता होती. रेखीव भोवया, नोकदार नाक, यामुळे तिच्यात उणं काहीच भासत नव्हतं. त्याचबरोबर तिचा देह निरोगी आणि रसरशीत होता. आपल्या उभार उरोजावरचा रेशमी पदर तिने डाव्या हाताच्या 2 बोटात कायमचा धरून ठेवला होता. मयूरपंखी रेशमी लुगड्यानं तिचं स्वरूप द्विगणित केलं होतं. ती भलतीच बेरकी असावी असा माझा समज झाला. कुठं जायचं तुम्हाला? तिनं जवळ येऊन हसत मुखानं प्रश्न केला आणि माझ्यावरून नजर फिरवली. सागावला जाणार, मी उत्तर दिलं तेव्हा तिनं निश्वास टाकला. बरं झालं बाई, मी घाबरले होते सोबत मिळावी म्हणून, पण देवानं माझं गाराणं ऐकलं आणि तुम्हाला धाडलं. डोकीच्या केसापासून ते पायाच्या नखापर्यंत मी तिला न्याहाळून घेतली. तुला कुठं जायचं मी विचारले तेव्हा ती पायाचा ठसा फोपाट्यात उमटावून त्याकडे पाहत ती उत्तरली, मला सागावलाच जायचं आहे. माझी मावशी आहे सागावात. नंतर मी भेडसगावला जाणार. नंतर मी प्रश्न केला नाही. वाट धरली माझ्या मागून ती चालू लागली. थोडं चालल्यावर ती हळूच म्हणाली, तुम्ही भाबड्यात. कशावरून? मी कुठं जायचं म्हणताच तुम्ही खरं बोलला. ती बोलू लागली म्हणून मी तुमच्यावर विश्वास टाकून निघाले. जर तोच प्रश्न तुम्ही मला विचारला असता तर मी तुम्हाला खोटं सांगून भलतीकडेच नेलं असतं. हे ऐकून मला हसू आलं, कारण मी मुळीच खरं बोललो नव्हतो. मला सागावला जायचं होतं, पण सागाव हे माझं गाव नव्हतं. दुसरी गोष्ट, ती खरं बोलली नसावी असा माझा पक्का समज होऊन बसला. काहीतरी भानगड आहे असं मला वाटू लागलं. परंतु 2 लबाड सहप्रवासी एकत्र निघाल्यानंतर हा प्रवास एकत्र कसा होणार याचं मला हसू येत होतं. तू का घाबरली होतीस मी विचारलं. या भागात काही लोक फार वाईट आहेत, काही फरारी आहेत. बायांना डोंगरात गाठून आबरू घेतात. एकट्या दुकट्या बाईला असं जाताच येणार नाही, ती म्हणाली. मग तू एकटी का बाहेर पडली आहेस? पुन्हा मी प्रश्न केला तेव्हा ती गंभीर झाली. आपली गती वाढवून माझ्याबरोबर येऊन आपली कथा सांगू लागली. माझा नवरा संशयी आहे. मी साधी अशी आहे, पण नवऱ्यापेक्षा मी 100 पटीनं देखणी आहे. म्हणून नवरा मला सारखा छळत असतो. मी हसले की तो चिडतो, नव्हे मनातून रडतो. बरं, हसणं ही मला एक खोडच जडली आहे. आणि माझे हे डोळे दुष्ट आहेत. माझी नजर चपळ आहे, पण दाहक आहे. ती मला जाळीत असते
मी कसंही पाहिलं तरी सासरची माणसं एकदम पिसाळतात. मी दुर्वर्तनी आहे असं नवऱ्याला सांगतात. तापल्या तव्यावर भाकरी जाळावी तसा नवरा जळतो आणि मग मलाही चालतो. खरं सांगू, मी दुष्ट नाही. मी नवऱ्याला देवा इतकं मानते, हृदय उघडं करून दाखवते. पण त्याचं मन संशयानं आंधळं झालं आहे. त्याला माझं निर्मळ हृदय गढूळच दिसतं. माझा एक चुलत दीर आहे. तो गोरा आहे, देखणा आहे, दिसण्यात भारी उमदा आहे. माझ्या नवऱ्यापेक्षा तो 100 पटीनं सुंदर आहे. माझ्यासारखी बाई त्याला दूरच ठेवू शकत नाही, असा तो आहे. पण देव जाणे काय झालं, त्याला या डोळ्याचं वेडच लागलं. तो रोज मुद्दाम येऊ लागला. अगदी कोण का घरात असेना, तो काही ना काही सबब सांगून घरात आतपर्यंत येऊन माझ्या पुढं असे आणि मला एकटक पाही. मलाही त्याचं नवल वाटू लागलं. पुढं तर मी जिकडं जाईल तिकडं तो येई. मी पाण्याला निघाले की तो निघे, रानात जावं तर तिकडं तो दिसे. तो वेडाच झाला आणि तो सर्व प्रकार नवऱ्याला उमगला. तो तर एका महिन्यात वेडाच झाला आणि मलाही वेड लागू लागला. नवरा मत्सरानं जळत होता, दीर मला पाहण्यासाठी सरपडत होता आणि या 2 अग्नीत माझी राख होत होती. एके दिवशी मी धीर केला आणि दीराला विचारलं, तुम्ही हे काय आरंभलंय? तेव्हा तो नेहमी आम्ही दोघेच शेतात होतो. वेळ दुपारची होती, आसपास कोणीच नव्हते. तो हसून म्हणाला, मला काय झालंय हे मलाच कळत नाही. हां, एवढं खरं की तुला पाहिल्यापासून मला चैन पडत नाही. तुझे हे 2 डोळे आणि त्यावरच्या बोवया, ते पापण्यांच्या वरचे लांब केस, हेच रोज स्वप्नात येतात आणि ते पाहण्यासाठी माझा जीव वेडापिसा होत असतो. तेव्हा मी त्याला विचारले, मी एकाची बायको आहे हे लक्षात आहे ना? तेव्हा तो खिन्न होऊन म्हणाला, मी कधी काय म्हणतो? मी फक्त तुला पाहतो. मला तुझे डोळे पाहावेसे वाटतात एवढंच. मला त्याची दया आली, काळजात कळ उठली. मी म्हणाले, डोळे गोड दिसतात, पण त्याच डोळ्यात ओळख नांदत असते. सोन्याची किंमत कसोटी सांगते, तद्वत नात्याची महती नजरेला कळते. जर हे डोळे तुमच्या स्वप्नात येत असतील तर मी हे खुरप्याच्या पातीनं फोडून घेईन. पण हा छळ मला नको. हे ऐकून दीर घाबरला. जणू माझे ते रक्तबंबाळ डोळे त्याच्या कल्पनेने दाखवले. तो उठला, नको नको, तू डोळे फोडून घेऊ नकोस, असं म्हणून तो निघून गेला. त्याच वेळी माझा नवरा तिथं आला. त्यानं दीराची पाठमोरी आकृती पाहिली आणि तो वेडावला. गीता, तो कोण गेला? भाऊजी. का आला होता? मला काही गोष्टी विचारायच्या होत्या. कसल्या गोष्टी? याच की तो माझ्या पाठी का लागला आहे. मग विचारल्या? हो, विचारल्या आणि त्यानं चूक कबूल केली. खोटं. मी मनात भरत नाही म्हणून तू अशी त्याला एकांती भेटून पाप करतेस. हे ऐकून मी ओरडले, त्याच्या पाया पडले. नाना परीनं मी त्याला विनवले, पण त्याचा संशय वज्रलेप झाला होता. तो ऐकेना. अखेर एका गोष्टीवर तो तयार झाला. तो म्हणाला, विशाळगडावर खऱ्या खोट्याचा निवाडा करणारा देव आहे, तिकडं चल. तिथं तू खरी ठरलीस तर ठीक, नाही तर तुझी तू आणि माझा मी. काल आम्ही विशाळगडावर पोहोचलो तेव्हा एका माणसानं एका पातेल्यात गोडं तेल आणून ते चुलीवर कढवलं. त्यात एक पैसा टाकला. तेल जेव्हा कडकडून कडू लागलं तेव्हा देव माणूस म्हणाला, हां बाई, तू जर पवित्र आहेस तर तो तेलातील पैसा काढून दे. जर तुझा हात जळला तर तू पापी, आणि जर तुला काहीच इजा झाली नाही तर तू देव. ते ऐकून मी भ्यालेनी म्हणाले, मग तुम्हीच ते करा. मी पापी आहे असं म्हणून तो पैसा काढा. जर तुमचा हात जळला नाही तर मी पापी.
त्यावेळी तो माणूस एकदम पिसाळला आणि काठी घेऊन माझ्या अंगावर आला. त्याने मला 100% गुन्हेगार म्हणून निर्णय दिला. मी आता गुन्हेगार म्हणून माहेरी जात आहे. ही सर्व कथा ऐकून माझ्या काळजाला पाझर फुटला. मी स्तंभित होऊन विचार करू लागलो, परंतु तिच्या चेहऱ्यावरचा तो लबाड भाव पाहून बावचळून गेलो. तोच ती म्हणाली, एक गोष्ट बोलू? हो बोल ना, पण मला भाबडा म्हणू नको. या भागातून जाणं धोक्याचं आहे. ती म्हणाली, मी म्हणजे एक धोका आहे. मी तुमची कुणी नाही हे जर एखाद्या गावगुंडाला समजलं तर तो मला पकडून ठेवील. मी जन्मात न उठेन. मग काय करूया? मी उलट प्रश्न केला तेव्हा तिनं काहीच न बोलता माझ्या खांद्यावरचं बोचकं आपल्या डोक्यावर घेतलं. पदर नीटनीटका घेऊन एखाद्या नव्या नवरीसारखी चालू लागली. नंतर हळूच म्हणाली, माझं नाव गीता आहे. कोणी विचारलं तर बायको म्हणून सांगा. म्हणजे? मी दचकताच ती कपाळावर आठी घालीत म्हणाली, दचकाया काय झालं? अशी बायको दिल्याबद्दल देवाचं उपकार माना. चला. मला तिची भीती वाटू लागली आणि माझा तो पडेल चेहरा पाहून दगडावर सुरती रुपये ओतावे तशी ती खळखळा हसली. यावेळी मी दुसऱ्या एका विवंचनेत गुंतलो होतो. ती वाट माझ्या पायाखालची नव्हती. मी प्रथमच त्या वाटेनं जात होतो. त्यामुळे घोटाळा झाला होता. सूर्य बराच फिरला होता आणि सागाव पुष्कळ दूर होतं. ही गोष्ट आता मला उमजली होती तेव्हा आम्ही एक डोंगर चढत होतो. 1.5 मैलाची उतरण, नंतर पायथ्यापासून 2 मैल सागाव. हा 7 मैलाचा डोंगरी प्रवास थोड्या वेळात शक्य नव्हता. म्हणून मी चिंताचूर होऊन पाय उचलत होतो. गीता पळत होती. सूर्यास्तापर्यंत आम्ही बरेच मजल मारली. चढण चढून माथाही ओलांडला. ने उतरणी समीप येऊन दाखल झालो. ऐन उतरणीजवळ खिंडीत एक लहानसा गाव होता. ती वाट त्या गावातून जाऊन पुढे तो डोंगर उतरणीला होती. वाटेकडेलाच एक देऊळ होतं. तिथं 7-8 माणसं बोलत बसली होती. त्याचा एक म्हातारा मोठा चाणाक्ष दिसत होता. पिवळा पटका बांधून तो ऐटीत बसला होता. तो कावळ्यासारखा कावराबावरा दिसत होता. पलीकडे 2 पहिलवान बसले होते. ते तांबड मातीनं लडबडलेले होते आणि धिप्पाड होते. आम्ही जवळ येताच ती मंडळी बावरली. म्हातारा चेकाळला. पहिलवान मला पाहण्याऐवजी गीताकडेच पाहू लागले. एक जण तिच्याकडे एकटक पाहत मिसीचा शेंडा पिळू लागला. त्याची नजर जणू तिला पिळूनच काढीत होती. इतक्यात तो म्हातारा म्हणाला, कोण गाव पाहुणं? सागाव. मी उत्तर येऊन पुढे सटकू लागलो तेव्हा तो म्हातारा म्हणाला, थांबा की, रात कोण म्हणतीया? ही कोण? बायको वाटतं. हो. डोंगरात जायचं, वाईच लवकर निघायचं. झाला उशीर, जातो आता, मी म्हणालो. म्हातारा मला घोटाळून थांबवू लागला. तो काहीतरी विचारत होता. मी उत्तर देत होतो. तेवढ्यात ते 2 पहिलवान एकमेकाला खुणवून निघून गेले. तेव्हाच मला त्यांचा संशय आला. मी पाय काढला. डोळ्याच्या उजेडानं डोंगर उतरायचा आणि मग पायाच्या अदमासानं सागाव गाठायचं असा विचार करून मी निघालो. गीता घाबरली होती. एकाएकी तिचा चेहरा पडला होता. ती केविलवाणा स्वर काढून म्हणाली, ते दोघं पुढे गेलेत. नक्कीच काहीतरी होणार. मलाही त्याचा संशय आला होता. त्याला पुष्टी मिळताच मीही खचलो. कडूचं पडलं होतं. तोंड ओळख मोडली होती. 1.5 मैल डोंगर उतरायचा होता. तोही किर्र झाडीतून. बरं, त्या गावात रात्र काढावी तर तेही शक्य नव्हतं. ते 2 पहिलवान त्याच गावचे होते. आयती वाघाच्या घरी शेळी पाहुणे. आता गेल्या वाचून गत्यंतर उरलं नाही. चल, हिंमत सोडू नको, मी उद्गारलो. जिथं उतरण्याची पायवाट होती तिथं दोन्ही बाजूनं सोंडपं पुढं जाऊन त्यांना खेकड्याच्या 2 नांग्याचा आकार आला होता. आम्ही उतरणीजवळ आलो. तिथं कोणीच नव्हतं. तेव्हा पुन्हा धीर आला आणि पायास वेग आला. आम्ही भरभर उतरू लागलो. 2-3 वळणं घेऊन मध्यावर पोचलो.
आणि वरून शीळ वाजली. ती डोंगरात वळवळत पळाली. आम्ही भयभीत झालो. तेव्हा आमच्या डोक्यावरचे आकाश लखलखीत होते. बाकीचा डोंगर अंधारात बुडत आला होता आणि झाडांच्या बुडक्यात त्या गर्द झाडीत अंधार मावत नव्हता. फक्त वरच्या उजाळानं ती मळवाट तेवढीच दिसत होती. शीळ येऊन आमच्या उरात तलवारीप्रमाणे शिरली. आम्ही वर पाहिलं तेव्हा एक आकृती खाली येताना दिसली. लगेच आम्ही खाली पाहिलं तेव्हा दुसरीही आकृती वर येत होती. आम्ही मधीच सापडलो होतो. मी विचार केला आणि भरकन वाट सोडून बाजूच्या झाडीत शिरलो. ते दोघं एका जागी येईपर्यंत आम्ही दोघांनी कपारीत बरीच दौड मारली. परंतु गळून पडलेली पानं पायाखाली चरचरू लागली आणि त्यांनीच घात केला. कारण त्या आवाजाच्या रोखानं ती दोघं आमच्याकडे धावत आले. परंतु त्या पानांनी पुन्हा आमच्यावर उपकार केले, कारण त्यांची आम्हाला अचूक चाहूल लागली. लगेच थोडं वर चढून परत मुख्य वाट्याकडे दौड घेतली, अगदी जीव मुठीत घेऊन. आणि पुन्हा घात झाला. आमची चाहूल त्या दोघांना लागली तेव्हा परत धावत येताना पुन्हा ती पानं चरचरत होती. ते आल्याचं लक्षात येताच आम्ही परत आडवी धूम ठोकली. मी सर्व शक्ती एकवटून त्या दोन बिलिंदर डाकूंना चुकवत होतो. तंग कास घालून गीता माझं ते बोचकं सांभाळून अगदी सावलीप्रमाणे माझ्याबरोबर धावत होती. ते भयंकर संकट खरं म्हणजे गीतावर होतं हे तिनं जाणलं होतं. ती पळत होती. गडद अंधारात बेला कपारीत ती आमची जीवन मरणाची झुंजच सुरू झाली. माझी ती सर्व कपडे करवंदीच्या जाळीत अडकून फाटली होती आणि मला दरदरून घाम सुटला होता. त्या दोघांना सापडायचं नाही, पुढे येणारं झाड चुकवायचं आणि अंदाजानं बरोबर पळायचं. किंचित तोल गेला की मरण वाढून ठेवलं होतं. त्यावर पूर्ण लक्ष ठेवत स्वतःचा जीव वाचविण्याची कठीण कामगिरी त्यावेळी प्रथमच माझ्यावर पडली होती. आपण त्यांना सापडलो तर आपल्यासमोर या पुरीची काय अवस्था होईल. त्यांनी आपल्यासमोर तिची अब्रू घ्यावी हे मला असह्य झालं होतं. ते मला थोडेच मारून सोडणार ही गोष्ट मी पार विसरलो होतो. तिचे अब्रू, तिचे हाल, तिचे दुःख म्हणजे आपले, अशी माझी भावना होऊन बसली होती. नंतर एकाएकी एक आवाज घोमू लागला. ए गोमान वाटेवर या आणि ए टग्या, तू मरू न ग. आता आम्ही दगडानं तुपासनी चेपून काढू, मग मारा, नाहीतर ती पोरगी देऊन जा बरं, त्यांनी मला हुकूम केला. ही त्यांची घोषणा ऐकून मी गंगारून गेलो. अंधाराचा अंदाज घेऊन जर त्यांनी दगड मारला तर काय याचा मी विचार करू लागलो. तेव्हा त्या दोघांपैकी एक म्हणाला, तू हतच थांब, मी बॅटरी घेऊन येतो, त्याशिवाय ही घावणार नाही ती. हा हा जा, आणच बॅटरी, दुसरा म्हणाला. आणि एक जण दूर गेल्याची मला चाहूल लागली. त्यांनी दगडाने आम्हाला मारण्याचा बेत रहित केला होता. मला बळ आलं. माझ्याकडेही कुऱ्हाड होती. मी त्याला दांडा घातला, हळूच ठोकला. तेव्हा तो माणूस घाबरला. पुन्हा त्यानं दगडाचा अवलंब केला. फरक अनेक दगड त्यानं आमच्या रोखानं फेकला. तेव्हा जागा सोडून आम्ही दुसऱ्या ठिकाणी बैठक मारली. तोच दुसरा दगड घोमत आला आणि त्यानंच आम्हाला मुक्त केलं. कारण त्या दगडानं एका जाळीत बसलेले दोन मोर उठले आणि ते आमच्या पाठीमागून कपारीत त्या इस्माच्या वरच्या बाजूनं धावत निघाले. त्या दोन मोरांच्या पायाखाली चरचरणारा पाचोळा त्या इस्मापर्यंत चरचरत गेला. ते आम्हीच पळत आहोत असं समजून तो माणूस त्या मोराला आडवा पळू लागला. मोर नि तो इसम यांच्या पावलाचा कानोसा घेऊन आम्ही तेवढीच संधी साधली. भरकन आम्ही उतरणीवर येऊन वाट धरली आणि खाली धूम ठोकली. आम्ही तळवटाला आलो तेव्हा एकाएकी माझी शक्ती लोपली. मी गलीत गात्र झालो. मला चालणं अशक्य होऊन मी कुऱ्हाड टेकीत निघालो. तेव्हा गीतानं मला आधार दिला. माझ्या मनावरचा भीतीचा दाब दूर होताच माझा दाबून धरलेला दमच उघडला होता. परंतु गीता अजून दमली नव्हती, कारण ती अजून निर्भय झाली नव्हती. अजून तिच्या मनावर भीतीचा एक विलक्षण पगडा होता. आम्ही एका झाडाखाली बसलो. इतक्यात वर कपारीत गडगडाट झाला.
लगेच मेलो अशी ओरड झाली. काहीतरी पडलं असं वाटून आम्ही कान टवकारून पाहिले. तोच तो माणूस ओरडू लागला, सखाराम, मेलो, वाचव मला. वाघानं धरलं वाटतं. भेदुरून पाहत गीता म्हणाली. त्याचं विव्हळणं चालूच होतं. आम्ही ऐकत होतो. अजून जाऊया, गीतानं आग्रह केला. नको, बघूया त्याचं काय झालं, मी उत्तरलो. त्याचवेळी आम्ही त्याच्या आणि भीतीच्या शिवेपार होऊन बसलो होतो. थोड्या वेळानं बॅटरी आणायला गेलेला पहिलवान पेट्रोमॅक्सचा कंदीलच घेऊन आला. त्याच्या निळ्या प्रकाशात तो हिरवा डोंगर विलक्षण दिसू लागला. नारबा, कुठं आहे र? त्यानं हाक मारली आणि मग दुसरा आवाज आला, सखाराम, मी हताहाय, मी पडलो, माझा पाय मुळीच अडकून बसलाय, माणसं आण. लगेच कंदील तिथंच ठेवून सखाराम गावाकडे पळाला. आम्ही सागावकडे पळ काढला आणि वारणेत येऊन दम टाकला. तेव्हा वारणा शांत होती. किनारा थंड पडला होता. पावसाळ्यात कसपटाप्रमाणे हत्तीला ओढून नेणारी वारणा नदी आता निरंजनाच्या मंद ज्योतीप्रमाणे शांत शांत वाहत होती. पाय ठेवताच वाळू करकरली. तेव्हा माझं काळीज निर्भय झालं. वारणा सागावला घासून गेली होती. नदीतून सागावचे दिवे दिसत होते. जेवणवेळ टळत होती. तेव्हा माणसांचा गलका मंदावला होता. मध्यभागी येताच गीता हळूच म्हणाली, एक गोष्ट बोलू? बोल, पण मला भाबडा म्हणू नको. मी तिची चेष्टा केली. तेव्हा स्वतःच्या गालावर हळूवारपणे मारून घेत ती म्हणाली, तोबा तोबा, जीभ झडल असं म्हणणाऱ्याची. मग बोल. आता मी खरंच सांगते. गीता गुडघाभर पाण्यातून चालता चालता म्हणाली, माझं माहेर बेडसगाव. सागावात माझी मावशी नाही. सकाळी मी खोटं सांगितलं तुम्हाला. माझा संशय खरा ठरला. मला हसू आलं आणि मीही खरं बोललो नव्हतो. मी विचारलं, मग आता बोलतेस ते तरी खरं का? आता खरंच मी खरं सांगते. गीता दिलगीर होऊन म्हणाली, माझं माहेर मानवाडा, शिराळच्या पुढं. मग ऐक, मीही खरं सांगितलं नाही. माझं गाव हे सागाव नव्हं. हिचं बहीण आहे. माझं गाव पाटेगाव, शिराळच्या पुढं. अय बाई, मग शेजारीच की, असं म्हणून ती मोठ्यानं हसली आणि लगेच गंभीर होऊन म्हणाली, आजचा प्रसंग जीवावरचा होता. त्यानं प्रथम माझं डोळं पाहिलं. उशीर तो माझ्या डोळ्यात पाहत होता, म्हणून त्यांनी कपटी डाव टाकला होता. जर आपण सापडलो असतो तर वाईट झालं असतं. माझ्यासाठी तुम्हालाही ताप घातला असता आणि मी तर अब्रुल्लाच मुकले असते. तुम्ही भारी हिंमत केली. वाटतं हे डोळेच फोडून घ्यावेत. शेवटी ती आवेगानं उद्गारली. तिच्या उद्गारात निर्धार होता नि वैताग होता. वयात आल्यापासून तिला एकही सुखाचा क्षण लाभला नव्हता, म्हणून ती निराश झाली होती आणि दुःखाचा उमग आपल्या नेत्रात आहे अशी तिची समजूत झाली होती. ती रात्र सागावात काढून पहाटेच आम्ही पुढील वाट धरली. तेव्हा गीता हर्षानं मोहरली होती. तिचे पाय जमिनीला ठरत नव्हते. माहेरची ओढ लागून ती आई बाप भाऊ यांना पाहण्यासाठी आतुर झाली होती आणि त्याचवेळी आईबापाला आपलं दुःख सांगण्याची तिला घाई झाली. हृदयात पेटलेले दुःखाचे निखारे जणू ते आईबापाकडे ओतून शांत होणार होती. परंतु दुपारी मानेवाडी जवळ आली तेव्हा ती रंजित झाली. मानेवाडीची फुटवाट आली तेव्हा तर रडकुंडीला आली. सडकेपासून 4 फरलांगावर मानेवाडी दिसत होती. तेव्हा ती उभी राहिली. आपल्या घराकडं जाताना तिनं सद्गतीत होऊन माझा निरोप घेतला. 4 पावलं चालून ती पुन्हा थांबली. हात उंचावून ओरडून म्हणाली, कधीतरी या, माझी आठवण झाली तर. असं म्हणून ती मंद गतीनं निघून गेली. बदलणं हा जगाचा जणू नियमच आहे. त्याप्रमाणे ते बदलत होतं आणि जुन्या जगातून नवं आगळं अनोखं जग उदयाला पावत होतं. जुनी सुखं लोलूप होऊन नवी येत होती. जुनी दुःख दूर होऊन नवी दुःख माणसाला रगडीत होती. परंतु माणूस दुःखापुढं पाठ फिरवीत नव्हतं.
मीही त्यातच होतो. मी कुंडलवाडीतून घरी निघालो होतो. माझी वाट मानेवाडीतून पुढं होती. गावात शिरताच वाऱ्यानं दार उघडावं तत्वत आठवणीनं दार खडकन उघडलं. मला गीताची आठवण झाली, पण तिच्या बापाचं नाव नि घर मला माहीत नव्हतं. मी किंचित थांबून विचार केला आणि समोरच्या घराकडे वळलो. मला गीताची चौकशी करायची होती. मी दारात पोचलो न चकित झालो. सोप्यातच गीता बसली होती. हिरवं लुगडं, खडीची चंग चोळी, स्वच्छ आणि टापटीप पोशाख. तिला पाहून मला आनंद झाला, परंतु तिच्या चेहऱ्यावर किंचितही रेषा उमटली नाही. ती भुईमुगाच्या शेंगा फोडत होती. ती जागची हल्ली नाही. मला चीड आली. मी खणखणीत स्वरात विचारलं, काय ओळख लागत नाही वाटतं? माझा आवाज ऐकताच ती दचकली. दिवसताच पेटाऱ्यातून नागिन उठावी तशी ती उठली. तुम्ही आला? एवढंच म्हणून ती रडू लागली. अगदी सर्व शक्ती एकवटून तिनं हंबरडा फोडला. भरकन पदर ओढून त्यात तोंड दडवून पुन्हा ती मटकन खाली बसली आणि मोठ्यानं रडू लागली. मी घाबरून पळायचा बेत रचला. तो तिची आई आली. तिनं तिला पोटाशी धरलं. बाप येऊन माझ्यापाशी बसला आणि म्हणाला, पोरीनं वाईट केलं, डोळं फोडून घेतलं. हे ऐकून मला अंगावर कडा कोसळावा असं वाटलं. जिभेवरचे शब्दच पांगुळले. मी नुसतं पाहत राहिलो. नंतर ती शांत झाली. दुःखाचा पूर ओसरला. तेव्हा गीताची आई डोळे टिपत म्हणाली, पोरीनं शेंडाचा चीक घालून डोळं फोडून घेतलं. तशी गीता अस्वस्थ झाली आणि माझ्या रोखानं पाहत ती तीव्र स्वरात म्हणाली, तुम्ही माझ्या शिरावर उपकाराचा डोंगर रचलात. त्या दिवशी तुम्ही होता म्हणून माझी अब्रू वाचली. एकदा तुम्हाला पाहावंसं वाटत होतं, पण आता नाही पाहू शकणार. परंतु एक हिंमतवाला भाऊ म्हणून आठवण काळजाच्या गाठीत ठेवीन. गीता, तू हे वाईट केलंस. मी चिडून उद्गारलो. तेव्हा गीता रडता रडता हसली आणि म्हणाली, काही म्हणा, सर्वच असं म्हणतात. माझ्या डोळ्यांनी माझं नाणं उठवलं, इज्जत गेली, बापाच्या नावाला कलंक लागला. म्हणून वैतागून मी तसं केलं. पण माझे डोळे सुंदर होते. तिचा कंठ दाटला. सारंगीने करुण स्वर हवेत फेकावेत तसे ती माझे डोळे सुंदर होते हे शब्द त्या सोप्यातच सरपडले. वातावरण मलूल झालं. ती रडू लागली. गीता असह्य होऊन रडत होती. माझे डोळे सुंदर होते हे शब्द ती थरथर त्या ओठाने अस्पष्ट उच्चारित होती आणि लहान मुलाप्रमाणे रडत होती. छळ झाला, नाणं गेलं, बेअब्रू झाली म्हणून स्वतःचे ते सुंदर डोळे, अगदी जगाच्या मोलाचे डोळे फेकून देणारी गीता आता डोळ्यासाठी रडत होती. दुःखापोटी दुःखच निपजतं. तद्वत गीताच्या दुःखानं क्रूर दुःखाला जन्म दिला होता. तिचे डोळे गेले होते, पण ते तिच्या अंतरंगात अमर होते. त्यांची महती तिला आत्ता पटली होती, म्हणून ती रडत होती.